ग्रामपंचायतची निवडणूक येईल, प्रत्येक निवडणूक वेगळी होते मला माहिती आहे, पण तरी सुद्धा आज आमचे 4 जिल्हा परिषद सदस्य आहे, पुढच्या वेळेला आमची मेजॉरिटी असली पाहिजे असा माझा मानस आहे आणि ते करायचं काम तुमचं आहे। पंचायत समिती असेल, नगरपालिकेची निवडणूक असेल, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता महायुती म्हणून आम्ही लढतो का वेगळे वेगळे लढतो राजेश दादा, आज तो कुछ चित्र स्पष्ट नाही आहे, पण जे भी असेल ते आपल्याला लढाईची तयारी ठेवावी लागेल आणि अशाच दृष्टिकोनातून आज मी तुम्हाला बोलवलंय। माझी तुम्हाला विनंती आहे, मला नाही वाटत एप्रिल मेच्या शिवाय निवडणूक लागलीच तर एप्रिल मे मध्येच जिल्हा परिषदची निवडणूक लागेल। महापालिका अभिजित दादा पहिले होतील असं मला वाटतं, बरोबर आहे ना राजेश दादा? महापालिका पहिले होतील, नंतर नगरपालिका होतील आणि जिल्हा परिषद आणि नगरपालिका एखाद्या वेळेला एकत्र होतील। पण अशासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जरा एकजुटीने, कारण जे जे आम्हाला घडलं ते आम्ही बघितलंय, तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या गावातले जे बी विरोधक असतील त्यांच्या बरोबर बसा, त्यांना जवळ घ्या, त्यांना सांगा बाबा काय चुकलंय माझं, आमचं चुकलं असेल तर आम्ही माफी मागायला तयार आहोत, पण भविष्यामध्ये सर्वांची फळी वापरत आपल्याला सर्वांना तयार करावी लागेल आणि त्याच्याशिवाय यश तुमच्या पदरी पडणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं। या निवडणुकीची आतापासूनच निर्णय काहीही हो, पण पक्ष नेतृत्वाचा निर्णय मान्य करूनच आम्ही सगळेजण काम करणार आहोत। मग पक्षाने सांगितलं महायुतीतून लढा, पक्षाने सांगितलं वेगळे वेगळे लढा, निवडणूक झाल्यावर आपण एकत्र येऊ, जे काही असेल, पण ते सगळे जण आपण त्या निवडणुकीच्या तयारीला लागा। मला वाटतं आता ग्रामपंचायतच्या बी निवडणुका आहेत आपल्या तालुक्यात, काही ग्रामपंचायतीच्या बी निवडणुका आहेत। या सर्व निवडणुकीला तुम्हाला मला सर्वांना सामोरं जावं लागेल। प्रस्तावित केलेलं आहे, येणारा कॅबिनेटमध्ये हे मंजूर होणार आहे। 1ही रुपया तुम्हाला गायीसाठी द्यावा लागणार नाही, मी तुम्हाला आश्वस्त करतो। त्याबरोबर आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि अजितदादांच्या नेतृत्वात हे गतिमान सरकार या ठिकाणी चाललेलं आहे। मी तुम्हाला आदिवासी विकास विभागाचं या ठिकाणी जे काही विकास कामं होतील ते टोल फ्री होतील याचं तुम्हाला आश्वस्त करतो। टोल फ्री, कुठलीही टक्केवारी लागणार नाही, कुठल्याही ठेकेदाराला सुद्धा लागणार नाही, एवढं आश्वस्त करतो मी। अशा पद्धतीचं पारदर्शक आणि अतिशय गतीने काम करणार आपलं सरकार आहे। तर मागचा काळ विसरून जा, जे काही ह्या जिल्ह्यामध्ये माझ्या विरुद्ध झालं, भैयासाहेबांच्या विरुद्ध झालं, आमशादादांच्या विरुद्ध झालं, श्रीदादांच्या विरुद्ध झालं, हे विसरून जा। परंतु येणारा काळ हा आपला आहे। आपण भैयासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्व लोक या जिल्ह्यातले पक्ष बाजूला ठेवून ह्या जिल्ह्यासाठी जसं फोरमसाठी उभं होतो त्या पद्धतीने आपण सर्व काम करू आणि जिल्ह्यातली जी काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे एक हाती आपण सर्वांनी मिळून, काँग्रेस असो, बीजेपी असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, एकत्र मिळून लढू आपण त्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी ही सत्ता आपल्या लोकांच्या साठी या ठिकाणी खेचून आणू असं आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे। तर ज्या काही योजना त्या विभागामार्फत दिल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये मला नेहमीच डावलण्यात आलं। मी वारंवार पक्षाकडे तक्रारी केली, परंतु बरेच ऐकून घेतलं, सांगितलं देखील, तरी देखील मला काही नाही। 2-2.5 वर्षामध्ये मला फक्त मंजुरी मिळाली, 1 रुपया निधी मिळाला नाही, फक्त मंजुऱ्या मिळाल्या आहे। आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांनाही बोललो आणि अजितदादांनाही बोललो, त्यानंतर आत्ताचे आपले आदिवासी विकास मंत्री ह्यांना संपूर्ण मतदारसंघातलं 2.5 वर्षात जे काय मला निधी मिळाला नाही, फक्त कामांची मंजुरी मिळाली, त्याची यादी दिली। येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील आणि आदिवासी विकास मंत्र्यांनी देखील सांगितलं की एकाला 1ही रुपया लागणार नाही, निधी सर्व वर्ग होणार, तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही। संपूर्ण महायुतीच्या सर्व आमदारांना निधी टोल फ्री मिळेल असं त्या ठिकाणी आश्वस्त केलेलं आहे। म्हणून अतिशय चांगलं सरकार या ठिकाणी बसलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आपण या जिल्ह्यात एकत्रितपणे सर्वांना लढावं असं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो। आज याच माध्यमातून एक सांगू इच्छितो की जनतेला जो काही मी वेळ दिला होता त्यात जनतेने मला देखील माझ्यासाठी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये एक या जिल्ह्यातले नेते आदरणीय भैयासाहेब माझ्या पाठीमागे उभे राहिले, त्याच पद्धतीने आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील, कारण मी एकटाच बहुतेक त्या ठिकाणी पडेल
तर कोणीतरी माझ्या पाठीने उभं राहावं म्हणून त्यांना विनंती करतो. आणि सर्वच आमदार राहतील परंतु ते त्यांच्या मतदारसंघाचं सांभाळतील. पण माझ्याकडे आमच्या दादांनी येताना सांगितलं की सर्व तुझ्याकडेच वळतील म्हणे, माझ्याकडे मला माझ्या तिथं त्या ठिकाणी पाडण्यासाठी माझ्याकडे वळतील. म्हणून भैया साहेबांना आपल्या सर्वांना विनंती करतो की माझ्या पाठीमागून खंबीरपणे उभं राहावं आणि स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीकडे राहील हा सर्वांनी प्रयत्न करा असं विनंती करतो. तर अशा पद्धतीने आजच्या या कार्यक्रमासाठी वेळा कुठं 2013-14 भेटलं असेल. त्याच्यानंतर 2000 खासदारकीच्या टायमाला सुद्धा म्हणजे सुरतला मीटिंग झाली. त्यांचं नाव म्हणजे भेटणं सोडा पण त्यांचं नाव घेणं सुद्धा महापाप आहे असं मी समजतो. आणि सगळ्यात राजकारणामध्ये सगळ्यात विश्वासघातकी माणूस असेल डॉक्टर गावित, हेना गावित आणि त्यांच्या दोघी मुली अतिशय विश्वासघाती राजकारण करतायत. आपल्याला माहितच आहे की जिल्हा परिषदमध्ये म्हणजे भरपूर कामं, परंतु आम्ही जे आमदार निधीसाठी सुद्धा पत्र द्यायचो त्याच्या सुद्धा मध्ये टक्केवारी त्या मॅडम सोडायच्या नाही. इतका भ्रष्टाचार ह्या जिल्हा परिषदमध्ये केलेला आहे. म्हणून आपण इथं आमदारकीला आम्हाला निवडून दिलं, परंतु जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा महायुतीचं तुम्ही लढणारच आहोत, परंतु आम्ही सुद्धा काँग्रेस लढू आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा ओपन मध्ये मदत आपल्याला करू. कारण ह्यांनी जी जिल्हा परिषद चालवली आहे एक हाती म्हणजे अतिशय म्हणजे काय म्हणतात त्या पद्धतीने चालवलेले. आणि आतापर्यंत सगळेच काल प्रशासक बसला म्हणे जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवाळी साजरी केली म्हणे. खरंच आनंद व्यक्त केला असेल. एवढा मोठा भ्रष्टाचार डॉक्टर गावित कुटुंबियांनी केलेला आहे. म्हणून आपल्याला ह्या स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषदच्या निवडणुका जेव्हा